पंचगंगा नदीत केमिकलयुक्त पाणी मिसळत असल्याने संबंधित साखर कारखान्यांकडून रसायनयुक्त सांडपाणी कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता थेट नदी पात्रात सोडले गेल्यानं मोठ्या प्रमाणात नदी प्रदूषित झाली असून पंचगंगा काठावरील गावात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरले असल्याने तातडीने संबंधित सर्व प्रदूषणास जबाबदार यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आली। यावेळी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं। औद्योगिक वसाहतींमधून कोणतीही प्रक्रिया न करता केमिकल युक्त पाणी थेट नदीत मिसळत असल्याने नदीचे पाणी पूर्णतः दूषित झाले आहे। या घातक रसायनांमुळे पाण्याचा रंग, वास आणि चव बदलली असून त्वचारोग, पोटाचे विकार, अतिसार, ताप, कावीळ, कॅन्सर इत्यादी साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत। यामुळे संबंधित प्रोसेस केमिकल कंपन्या, औद्योगिक वसाहती आणि साखर कारखान्यांच्या प्रकल्पांची तातडीने चौकशी करून सांडपाणी सोडण्याची प्रक्रिया त्वरित बंद करण्यात यावी। नदीपात्रातील पाण्याचे नमुने तपासून अहवाल सार्वजनिक करण्यात यावा। दोषी आढळणाऱ्या कारखान्यांवर कडक दंडात्मक कारवाई करून त्यांचे परवाने निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान प्रदूषण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अंकुश पाटील यांना सोबत घेऊन स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी इचलकरंजी येथील काळ्या ओढ्यातील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, शिरोळ तालुका अध्यक्ष तानाजी वठारे, विशाल चौगुले, बंडू पाटील, नितीन टारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।